नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं संस्कृती उद्योग समूह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्याच्या काळात उद्भवणारा रोग म्हणजे शेंडाळी. आणि शेंडाळी कशा प्रकारे असते तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात दाखवतो आणि त्याच्यावरील उपाय हा पण तुम्हाला दाखवतो. शेंडाळी साधारणतः अशा स्वरूपात असत्या. हे जे पानं असतात ही पानं अशा प्रकारे विखुरली जाते. म्हणजे ह्याला आतून अळी लागण्याचं कारण म्हणजे पावसाळ्यामुळं लागते. तर अशा स्वरूपात तुम्हाला दिसली तर हा द्रव सोडला जातो आहे, तिथं तुम्हाला ती अळी लागलेली दिसते. पूर्ण खाल्ल्यामुळं हे पान असं पूर्ण पाहू शकता. ही अळी ही अशा स्वरूपात अळी आहे. यामुळं ही अळी लागल्यामुळं इथनं त्यांनी रस सोसल्यामुळे पूर्ण हे पान असं मुरझाळलेलं आहे. ह्याला एकमेव पर्याय जर थोड्या प्रमाणात असेल तर हे असं काढून टाकणे. बऱ्यापैकी जिथे तुम्हाला दिसेल ज्या ठिकाणी, आता ह्या ठिकाणी आणि दिसते बघा, थोडं इथं पण आहे, त्या ठिकाणी पण असं बघू शकता. हे अशा स्वरूपात पोखरते, पूर्ण आतून झाड बाद करते, वरून काही दिसत नाही. अशा स्वरूपात हे इथंच टाकायचं नाही, हे गोळा करून बाहेर नेऊन टाकायचं, नाहीतर परत याचा प्रादुर्भाव वाढतोय. ह्याला तुम्हाला बाजारात मिळणारं कीटकनाशक वापरायला लागणार. त्याच्यात जे घटक असतात ते आपल्याला इंग्लिशमध्ये असते, त्यामुळे ते बोलता येत नाही. तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो ते कोणत्या बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्टमध्ये अवेलेबल असते. त्यामध्ये मला एक मी नेहमी वापरतो आहे, त्यामध्ये एक डेलिकेट नावाचं एक येते कीटकनाशक. ते थ्रिप्स, अळी अशा सर्व प्रकारच्या कीटकनाशकावर म्हणजे सर्व प्रकारच्या रोगावर उपयुक्त ठरते. आणि त्याचं प्रमाण साधारणतः पंपाला म्हणजे 15 ते 20 लिटर, 15 लिटरचा पंप असेल तर 5 ते 6 ग्रॅम आहे, आणि 20 लिटरचा असेल तर 8 ग्रॅम 9 ग्रॅमच्या आसपास आहे. या हिशोबानं ते फवारलं जाते. आणि ते फवारताना पूर्ण झाडाच्या पानावरती पडलं पाहिजे आणि सप्पे पूर्ण भिजलं पाहिजे झाड पूर्ण प्रकारे. आपण झाडाला एक प्रकारे झाडाला धुवून काढलं पाहिजे, अशा स्वरूपात ते पडलं पाहिजे. आणि ही जी फळपोक करणारी अळी आहे, शेंडाळी म्हणते त्याला, हिचं लवकरात लवकर तुम्ही नायनाट केला पाहिजे, तरच तुमचं ती पीक तग धरून राहते. नाहीतर एकदा जर पसरली तर पूर्ण रान तुमचं पीक आहे ते नष्ट करून टाकते. तर हा उपाययोजना करा. तुम्हाला मी स्क्रीनवर सांगतो कोणती औषधं असतात ती फवारणी करून घ्या. तर बघितले तुम्ही कसे असते शेंडाळी. कशी वाटली माहिती आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा. जय जवान जय किसान.